महायुतीची लॉटरी लागली आणि एनडीएच्या इतिहासात जेवढ्या जागा आल्या नव्हत्या ना तेवढ्या 200 पेक्षा जास्त जागा घेऊन थम्पिंग मेजॉरिटी घेऊन एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या निवडणुका जिंकल्या गेल्या। आठवतंय ना तुम्हाला आपल्या पहिल्या भाषणात शिंदे साहेब काय म्हणाले होते? प्रेमाने सगळं होईल। यांना तर माहित होतं काय बोले दादा शांत राहा बोललो प्रेमाने सगळं होईल। यांना तर माहित होतं काय होणार आहे। प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल, बरोबर एकच शपथविधी होईल आणि ते खुश होते कारण त्यांना काय माहित होतं ना सगळं काय करायचं ते। अरे आम्ही विचार कुठला घेतलाय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा, दुसरं काय घेतलंच नाही। त्यांचा आणि अजेंडा आमचा सेम आहे। उलट आता त्यांचे 115 आणि आमचे 50 किती झाले 65। आता तुम्हाला सांगतो दादा तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही गेले ते निवडून येणार नाहीत, पण आम्ही कुठे गेलोय? जे पूर्वी गेले ते विरुद्ध पक्षात गेले, जे हिंदुत्वाचा ज्यांनी विरोध केला त्या पक्षाकडे गेले, आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे आम्ही गेलोय। त्यामुळे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही सगळे मिळून 200 निवडून येऊ आणि 200 पेक्षा जास्त एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या निवडणुकीमध्ये आमदार निवडून आले। कारण उबाठा राजकारण हे 2020 मॅच सारखं करतात, परंतु एकनाथजी शिंदे साहेब हे 24/7 जनतेसाठी उपलब्ध असतात। त्यामुळं निवडणुकींच्या मॅचचे खरे मॅन ऑफ द मॅच हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत। तरी सुद्धा पदापेक्षा सत्तापेक्षा हिंदुत्वाला आणि सेवेला महत्व देत त्यांनी त्याग केला, महायुतीसाठी समर्पण केलं आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं। त्याग आणि समर्पणाचं दुसरं नाव हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि या त्यागी नेत्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात। आज पूर्ण मुंबईमध्ये चर्चा चालली है, पूरी मुंबई में दीवार पिक्चर चल रहा है और सब लोग बोल रहे हैं कि भाई भाई मिलेंगे या बिछड़ेंगे। मला आज या ठिकाणी एवढाच प्रश्न विचारायचा आहे की अरे बाबा तुमच्या छोट्या भावानं तर नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवला। तुमचा मुलगा निवडणुकीला उभा होता तेव्हा मनसेचा उमेदवार नाही दिला, परंतु तुमच्या छोट्या भावाचा मुलगा निवडणुकीला उभं राहिल्यावर तुम्ही उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला आणि ठाकरेंचा पराभव ठाकरेंनी केला, हे सुद्धा महाराष्ट्रानं बघितलं। राज साहेबांनी तर मनाचा मोठेपणा दाखवून उभाठा तुम्ही दवाखान्यात असताना तुम्हाला स्वतः गाडी चालवत ते घरापर्यंत घेऊन आले, पण आपल्या छोट्या भावाचा मुलगा गंभीर आजारी असताना तुम्ही त्यांचे नगरसेवक फोडले। अरे जो आपल्या भावाचा झाला नाही तो गावाचा काय होणार? मुंबई आणि महाराष्ट्र तर लांब राहिलं। मुंबईमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना ज्यांनी मातोश्रीवरती एकटे सोडून 5 स्टार हॉटेलमध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा केला, अरे जो आपल्या बापाचा झाला नाही तो मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काय होणार आहे? त्यामुळे 2 भाऊ जरी एकत्र येत असतील त्यांना शुभेच्छा। और जब ये भाई हमारे लाडले भाई से पूछेंगे कि हमारे पास ठाकरे आडनाव है, हमारे पास मातोश्री है, हमारे पास सहानुभूति है, हमारे पास गद्दार फिद्दार खंजीर अंजीर है, तुम्हारे पास क्या है? तेव्हा एकनाथजी शिंदे साहेब सांगतील ताठ मानेनं मेरे पास लाडली बहीण है, मेरे पास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे के विचार है, धर्मवीर आनंद दिघे साहेब के विचार है और मेरे पास शिवसेना का धनुष्य बाण है। आणि म्हणूनच या संवेदनशील नेतृत्वासाठी आपल्याला उभं राहायचंय। अरे तुमच्या पेंगविनला आमदार करायचा होता तर 2-2 आमदार तुम्हाला तिथं बोनस द्यावे लागले, पण यावेळेस लाडक्या बहिणींनी तुमच्या पेंगविनला 70,000 वरून 7,000 वर आणलं, 7,000 वर। आणि त्या पेंगविनला पाय लावून पळावे लागलं। त्यामुळे आदित्य ठाकरे आता तरी काम करा, पार्ट्या करत बसू नका नाईट लाईफच्या त्या दिनो मोरिया बरोबर, नाहीतर बोरिया बिस्तर राजकारण तो गुंडाळायची वेळ ही महाराष्ट्राची जनता तुमच्यावरती आणणार आहे। अरे मी मुख्यमंत्री, माझा मुलगा कॅबिनेट मंत्री
आणि शिवसैनिक रस्त्यावरती, हेच धोरण तुम्ही अवलंबलं म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला रस्त्यावरती आणलं. तुम्ही तुमच्या मुलाला मंत्री केलं, पण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतःच्या मुलाला मंत्रीपद नाही दिलं, त्यांनी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मंत्रीपद दिलं. आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या काळात जो शिवसेनेचा दरारा दिल्लीमध्ये होता, तोच वाढवण्याचं काम शिवसेनेचे दिल्लीतले मावळे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब करत आहेत. आणि म्हणून तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानचा बुरखा फाडायचं काम, ऑपरेशन सिंदूरचं स्पष्टीकरण आखाती देशांना देण्यासाठीच्या समितीचं अध्यक्षपद मोदी साहेबांनी आपल्या डॉक्टर साहेबांना दिलं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार प्रतिनिधीची जबाबदारी पंतप्रधान मोदीजींनी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या तरुण खांद्यांवर दिली आणि त्यांनी ती पेलली. आपल्या विद्वत्तेनं, बुद्धिमत्तेनं आणि कष्टानं शिवसेनेची मान महाराष्ट्रात नाही तर देशात आणि जगात उंचवण्याचं काम आमचे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब करतायत. आणि त्यांच्यासाठी मला एवढंच म्हणायचंय कि जिंदगी की असली उड़ान बाकी है, जिंदगी की असली उड़ान बाकी है, इरादों का असली इम्तिहान बाकी है. अरे अभी तो हमने नापी है मुट्ठी भर जमी, अभी उड़ान के लिए पूरा आसमान बाकी है. माननीय शिंदे साहेबांनी आपल्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देत मराठवाड्याचा दौरा केला. ते रिकाम्या हाताने नाही गेले, कारण दातृत्व आणि नेतृत्व हा त्यांच्या स्वभावाचा स्थायी भाव आहे. त्यांनी मदत दिली, परंतु या उभाठाच्या लोकांना दिसले फक्त त्या मदतीवरचे फोटो. तुम्हाला शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी नाही दिसल्या, तुम्हाला लोकांची पडलेली घरं नाही दिसली, तुम्हाला लोकांच्या डोळ्यातले अश्रू नाही दिसले, तुम्हाला खचून गेलेला माझा शेतकरी राजा नाही दिसला. अरे लोकांना मदत दिली तरी साहेबांच्या फोटोवरून टीका करताय, किती जळाल. आणि याच्या आधी जेव्हा तुमचे फोटो लावून शिंदे साहेब मदत करत होते तेव्हा का नाही म्हणालात की बाबा आमचे फोटो लावू नको, आमचे फोटो न लावता मदत कर. फोटोचा विषय निघालाय म्हणून दाखवते. हा फोटो बघा, सॅनिटरी पॅड वरती पेंग्विनचे फोटो, सॅनिटरी पॅड वरती आदित्य ठाकरेंचे फोटो लावून वाटण्याचं पाप या उबाठानी केलं. आदित्य ठाकरे तुम्हाला बहीण नाही माहितीये, पण तुमच्या आईनं अहो रश्मी वहिनी हेच संस्कार दिले का तुमच्या पोराला? तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही ग्रीन कार्पेट घालून दौरा केलात, पण शिंदे साहेब मात्र मदत करतायत. शेवटचा एकच मुद्दा मांडते आणि थांबते की मी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून काही लोकांनी मला ट्रोल केलं, पण त्यांना माहिती नाहीये की मी काही कुंडीत उगवलेलं गुलाबाचं रोप नाहीये तुमच्या ट्रोलिंगने कोमेजून जायला. अरे ज्योति नाम का मतलब फ्लावर नहीं होता, ये फायर है, फायर. और तुम कितना भी ट्रोलिंग कर लो, हम झुकेगा नहीं साला, हम झुकेगा नहीं, हम लढेगा. अरे मी प्रशासनाला प्रश्न विचारला होता आणि लोक विचारतात की हा कॉन्फिडन्स कुठून आला, तर लक्षात ठेवा हा कॉन्फिडन्स मला आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून आला, माझ्या बापाच्या कष्टात न आला, माझ्या आईच्या दुःखात न आला. और ये दलित की बेटी का कॉन्फिडेंस है, दुश्मन भी मुझसे डरे, जो टकराए वो मरे. अरे चीरती है दुश्मन का सीना, मैं वो गोली हूं, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूं. वेळ संपला म्हणून चिठ्ठी आली आहे, एकच मिनिट थांबायच्या आधी घेते आणि एवढंच सांगते की अरे कोविडच्या नावानं तुम्ही देवळं कोंडली होती, पण त्याच आई भवानीच्या